यानंतर आता पाहूयात वारी संदर्भातल्या काही बातम्या। आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांमधील जेवण व्यवस्था ही उत्कृष्ट व्यवस्थापनाचं उदाहरण आहे। दिंड्या पंढरपूरकडे जात असताना मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीतील काही जण वारकऱ्यांच्या जेवणात जे पदार्थ देतात ते अतिशय उत्कृष्ट असल्याचं यांनी सांगितलेलं आहे। तर वारकऱ्यांच्या जेवणाची ही व्यवस्था या ठिकाणी केली जाते। दरम्यान आपण पाहतोय या जेवणाची आणि त्यांच्या व्यवस्थेचं सध्या सगळीकडे कौतुक केलं जात आहे। मोठ्या संख्येने खरं तर हे वारकरी असतात, अगदी हजारोंच्या संख्येने वारकरी वारीला जात असतात आणि एवढ्या सगळ्या लोकांची अतिशय चोख व्यवस्था खरं तर ठेवण्यात येते आणि खरं तर हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल। दरम्यान वारकऱ्यांच्या जेवणाचा हा बेत नेमका कसा असतो जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांनी। संख्येने सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला 2 घास खाऊ घालावं, त्यातून माऊलींची सेवा मिळावी यासाठी प्रत्येक दिंडीत हा स्वयंपाक बनला जातो। अगदी नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, नाश्ता असेल, या सगळ्या गोष्टी इत्युंभूत पद्धतीने अगदी चवदार पद्धतीने या ठिकाणी बनवल्या जात आहेत। आपल्यासोबत आचार्य आहेत। सकाळपासून ते संध्याकाळपासून आमचा स्वयंपाकामध्ये वेळ जातो आणि आम्ही चहा पाण्याचा आयटम सकाळी करतो। त्याच्यानंतर स्वयंपाकाचा आयटम करतो, वांग्याची भाजी, वरण, काय जे असेल ते, आणि पोळ्या करतो, भाकरी करतो। मनात भावना अशी माऊलीची ताकद आहे। आम्हाला घरून निघण्यापासून अडचणी असतात खरं म्हणलं तर, पण अडचण इतर अडचण पण माऊली येतात आणि अडचण दूर करतात आमची माऊलीच्या रूपामध्ये। इतकी अडचणी असतात, एक तर आमच्या मालक एकटेच असतात, त्यांना खूप पाहावं लागतं सगळंच। रोहिदास घाटगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।